मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, डीएड बीएड धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी. शिक्षक भरतीच्या पदांमध्ये वाढ, शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन शिक्षकांची पदभरती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिक्षण भरती प्रक्रियेत पदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येते. सध्या स्थितीत 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्ती आणि संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदांवर अध्यापनासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळांतील 10% अधिक पदे रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीच्या मर्यादेनुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संभाव्य रिक्त पदे विचारात न घेतल्यास त्यांचा पदभरतीमध्ये समावेश होत नाही. परिणामी ती पदे रिक्त राहतात. मात्र शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे पदभरतीसाठी संभाव्य रिक्त पदे विचारात घेतली जातील. त्यामुळे पदभरतीतील पदांची संख्या वाढू शकते. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.